नमस्कार. माता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत. धुळे तालुक्यातील आनंदखेडा येथे उद्या दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी धरणे आंदोलनाचे हत्यार उपसण्यात येणार आहे. या धरणे आंदोलनात युवक युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडिया संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अभिलाल देवरे यांनी केले आहे. नॅशनल क्रमांक 6 आनंदखेडा येथेच रस्त्याच्या बाजूलाच धरणे आंदोलन करू असं PI साहेबांना निवेदन दिलंय. म्हणून धुळे जिल्ह्यातील सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी धरणे आंदोलनासाठी 18 फेब्रुवारी रोजी सर्वांनी ठीक 10 वाजता मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. आपल्या हक्काच्या नोकरीसाठी जे आपल्याला माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द दिला होता, 6 महिन्याचं प्रशिक्षण झाल्यानंतर आम्ही प्रशिक्षणाचं 6,000, 8,000, 10,000 प्रशिक्षण भत्ता देत आहोत. हे देशातलं पहिलं राज्य आहे आणि त्याच प्रशिक्षणार्थ्यांना परिपूर्ण प्रशिक्षण झाल्यानंतर आहे त्याच आस्थापनावर परमानंट करू असा शब्द दिला होता. पण एकनाथ शिंदे साहेब यांना आम्ही विनंती करतो, तुम्ही शब्द दिल्यामुळे आम्ही लाडके भाऊ बहिणी तुमच्या सोबत होतो, तुम्हाला निवडून दिलं, तुम्ही सत्तेवर आले. आता आम्हाला प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आहे त्याच ठिकाणी प्रमाणन करा. तुम्ही जर खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानत असाल, आनंद दिघे साहेबांच्या विचारांना मानत असाल, बाळासाहेबांच्या विचारांना मानत असाल तर तुम्ही दिलेला शब्द पूर्ण करा. इथं गोरगरिबांचं मुलं आहेत. राज्यामध्ये आम्ही 1,10,000 लोक आहोत. जर तुम्ही आम्हाला रोजगार दिला, आम्हाला आनंद झाला, आम्ही तुम्हाला निवडून दिलं. परंतु तुम्ही जर आम्हाला आहे त्याच आस्थापनावर शब्द दिलेला जर पाडला नाही, येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषदला निवडणुकीच्या वेळेस तुम्हाला मागात पडेल. आम्ही गोरगरिबांचा मुलं सुशिक्षित बेरोजगार आहोत, बेरोजगार होतो. तुम्ही रोजगार दिला, आता आम्हाला रोजगार पुढे कायम करा असं विनंती करतो आणि इथंच थांबतो. धुळे नगावबारी परिसरात बऱ्याच प्रमाणात पिसाळलेले कुत्र्यांचे वास्तव्य आहे. या कुत्र्यांचे बऱ्याच प्रमाणात थैमान सध्या नगावबारी परिसरात सुरू आहे. या संदर्भाची दखल अद्याप महानगरपालिका प्रशासनाने घेतली नसल्याची खंत रहिवाशांकडून व्यक्त केली जात आहे. या कुत्र्यांनी या परिसरातील हेमांगी सत्यसिंग रावत राहणार नगावबारी या 6 वर्षीय मुलीला या पिसाळलेल्या कुत्र्यांनी जीवघेणा हल्ला करून तिला जखमी करून टाकले आणि सध्या ही मुलगी धुळेतील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असून तिची प्रकृती अत्यवस्थ आहे. देवपूर युवा मंचातर्फे विनंती की या प्रकरणावर जातीने लक्ष घालून आपल्या महानगरपालिकेच्या वतीने या पिसाळलेल्या कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा. अन्यथा या परिसरातील अजून कोणत्याही नागरिकावर जीवघेणा हल्ला होऊ शकतो. तो वाचवण्यासाठी आपण या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा ही नगावबारी परिसरातील नागरिकांतर्फे महानगरपालिका प्रशासनाकडे कळकळीची विनंती आहे. तसे निवेदनातून नमूद करण्यात आले आहे. पाहूया आता महानगरपालिका प्रशासन यावर काय निर्णय घेते ते. धुळे शहरातील विनय कॉलनीतील अज्ञात चोरट्यांनी वकिलाचे घर फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. धुळे शहरातील विनय कॉलनीत वकील परेश एन शहा यांचं वास्तव्य आहे. ते पुतण्याचं लग्न असल्याने म्हैसाण येथे कुलदेवताच्या दर्शनासाठी परिवारासह गेले होते. या संधीचा अज्ञात चोरट्यांनी फायदा घेत त्यांच्या राहत्या घराचा मुख्य दरवाजाचं कुलूप तोडण्यात आलं. घरात प्रवेश करून कपाटात किमती ऐवजाची शोधाशोध केली असता चोरट्यांच्या हाती लाखो रुपयांचा ऐवज लागला. हा ऐवज घेऊन चोरट्यांनी येथून पळ काढला. याच घरात सन 1982 मध्ये देखील चोरी झाल्याचं सांगण्यात येत आहे. या चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. तसेच फिंगरप्रिंट पथकाचे PSI धनंजय मोरे, प्रशांत माळी, हेड कॉन्स्टेबल प्रकाश भास्कर, पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तुषार देवरे, पोलीस कॉन्स्टेबल हेमंत पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोज साठे हे देखील दाखल झाले होते. या संदर्भात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. याविषयीची अधिक माहिती मात्र मिळू शकली नाही.
सध्या परीक्षेचा हंगाम सुरू असून 12वीची परीक्षा सुरू झाली। शिवाय याच महिन्यात 10वीची परीक्षा देखील सुरू होणार आहे। परीक्षा देण्यासाठी पूर्ण जिल्ह्यातून विद्यार्थी शहरात येत असतात। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाने परीक्षा कालावधीत बसेस वेळेवर सोडाव्यात अशी मागणी मी धुळेकर संघटनेने केली आहे। विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचावे याकरिता परीक्षा काळात वेळापत्रकाप्रमाणे बसेस सोडण्याचे नियोजन करावे। तसेच परीक्षेच्या कालावधीत लांब व मध्यम पल्ल्याच्या एसटी बसेसला जर विद्यार्थ्यांनी हात दिला तर त्यांनी सुद्धा विद्यार्थ्यांसाठी बस थांबवावी असे आदेश देण्यात यावेत, ज्यामुळे विद्यार्थी 10वी 12वीच्या अतिशय महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या परीक्षेला विद्यार्थी वेळेवर पोहोचतील। तसे योग्य ते दिशानिर्देश पूर्ण जिल्ह्यातील सर्व चालक व वाहकांना द्यावेत अशी मागणी धुळे परिवहन महामंडळ विभागीय अध्यक्ष प्रवीण पाटील साहेब यांना मी धुळेकर संघटनेच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आली। यावेळी मी धुळेकरचे अध्यक्ष निरंजन भतवाल, दिनेश वाघ, छोटूभाऊ पोद्दार, रफिक शेख, विशाल गायकवाड, फरदीन शेख, आफ्रिदी शेख, सुनील बेडकर, संजय गवळी, राजेश वाणी आदी उपस्थित होते। सुनील गवळी, सहसंपादक, माता हिंगलाज वृत्तवाहिनी, धुळे। 10वीच्या व 12वीच्या परीक्षा सुरू होत आहेत व त्यासाठी धुळे शहरातून ग्रामीण भागात तसेच ग्रामीण भागातून शहरात तसेच पुन्हा तालुक्यांमध्ये पण धुळे जिल्ह्यामध्ये विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी जावे करत असतात व त्यांना खूपशे लोक त्या विद्यार्थी त्यापैकी आपले एस टी महामंडळाचे बसेस वापरतात। तर आम्ही विभागीय आयुक्त यांना निवेदन देऊन एस टी महामंडळाला येथे विनंती केली आहे की परीक्षेच्या वेळी एस टीच्या वेळापत्रकाप्रमाणेच वेळेवर ज्या आहेत एस टी बसेस सोडाव्यात। तसेच ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत त्यातसुद्धा विद्यार्थ्यांना ज्या ज्यांनी हात दिला तर त्यांना बस थांबवून बसवण्यात यावे परीक्षापुरतं, कारण की विद्यार्थ्यांचं वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहोचणं व तिथून परत घरी येणं गरजेचं आहे व साहेबांनी यासाठी अनुकूलता दर्शवली आहे व त्याप्रकारे निर्देश देण्याचे आश्वासन दिले आहे। धुळे महानगरपालिकेने कायदे धाब्यावर बसवून केलेल्या 31 कामांचे पुराव्यासह अंदाजे 350 पानांची ही याचिका असून त्यात सही शिक्क्यांचे पुरावेही सादर केल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल गोटे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली। माजी आमदार अनिल गोटे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे की धुळे महानगरपालिका प्रशासनाने लुटीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत। जन्म मृत्यू दाखल्यापासून प्रत्येक विभागात भ्रष्टाचार आहे। महानगरपालिकेच्या निधीची अप्रतपर अनियमितता, निकृष्ट कामे, भ्रष्टाचार, गैरव्यवहाराबाबत असंख्य तक्रारी करूनही शासनाच्या पर्यंतच्या अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली नाही। त्यामुळे धुळे महानगरपालिकेच्या 500 ते 550 कोटींच्या लुटीची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात जनहित याचिका दाखल केल्याची माहिती आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी माजी आमदार अनिल गोटे यांनी महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे समोर मांडली। 155 कोटीहून अधिकची पाईपलाईन कार्यान्वित झालीच नाही, पण तेवढ्याच कोट्यवधीचा भ्रष्टाचार मात्र झाला। महानगरपालिकेने मोहाडी उपनगरात बांधलेल्या घरकुल योजनेतही गैरव्यवहार झाला असून गरजू व्यक्तींव्यतिरिक्त इतरांनाच घराचे वाटप करण्यात आले। तसेच तत्कालीन नगरसेवकाने घरकुल वाटपाच्या नावाखाली प्रत्येक घरासाठी 11,000 प्रमाणे बेकायदेशीरपणे वसूल केले। तशा पावत्याही आमच्याकडे आहेत। भूमिगत जलवाहिनीच्या कामात मोठी अनियमितता असून मोठा अपहार करण्यात आलेला आहे। सुमारे 150 कोटींची अफरातफर करण्यात आली आहे। अनेक रस्ते केवळ कागदावरच असून केवळ बिल काढण्यासाठी रस्ते दाखवले आहेत। धुळ्यात जिओ कंपनीने 10,000वर पोल बसवले असून कंपनीने केवळ 55 पोल बसवण्याचा कर लागू करून घेतला आहे। महानगरपालिकेने आर्थिक लाभापोटी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही यावेळी माजी आमदार अनिल गोटे यांनी केला। अण्णासाहेब, काय म्हणाल, आपण भ्रष्टाचारासंदर्भात उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे। मी आणि नानू परदेशी, नरेंद्र परदेशी आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये
दाखल केलेल्या याचिकेत महापालिकामध्ये सर्व विभागीय भ्रष्टाचार कसा चालतो याची पुराव्यासह सही शिक्क्याच्या नकलांसह तक्रार दाखल केली. न्यायालयाची दाखल करून घेतली आणि महापालिकेला नोटिसा काढल्या. हा साधारणतः 500 ते 550 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे आणि दशा योजना वगैरे झालं तर साधारणतः 750 कोटी रुपयापर्यंत रक्कम जाते. रस्ते जे केलेले आहेत ते निकृष्ट दर्जाचे आहेत. माननीय न्यायालयाने दिलेल्या आदेशात म्हटले की पाणी पुरवठा रस्ते आणि इत्यादी कामाची सखोल चौकशी करा. न्यायालयाचा आदेश मी तुम्हाला पाहिजे पाठवून देतो. अण्णा, यात कोणाकोणाला पार्टी करण्यात आले? त्याच्या अधिकाऱ्यांना आम्हाला पदाधिकारी कोण होते त्याचे काय घेणं नाही. काय त्यांनी सह्या कशा केल्या कामाला? आता महापालिकेने एका रस्त्यावर कॉन्क्रीट केलं, त्या रस्त्यावर डांबरीकरण केलं आणि त्याच रस्त्यावर पुन्हा कॉन्क्रीट केलं. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी विरार येथील श्री साईधाम मंदिराचा वर्धापन दिन मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला अभिनेता गोविंदा यांची विशेष उपस्थिती लाभली होती. त्यामुळे भाविकांनी या कार्यक्रमाला मोठी हजेरी लावली. दरवर्षाप्रमाणे 12 फेब्रुवारीला विरार येथील श्री साईबाबा मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत असते. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वर्धापन दिनानिमित्ताने भंडाऱ्याचं आयोजन करण्यात येत असतं. सकाळपासून तर रात्री 10 वाजेपर्यंत भंडारा हा अव्याहतपणे सुरू असतो. 12 फेब्रुवारी या दिवशी साईबाबा मंदिरात फार महत्त्व असतं. भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात वर्धापन दिनानिमित्ताने या मंदिराला फुलांनी आणि विद्युत रोषणाईने आकर्षक असे सजवले होते. अभिनेता गोविंदा यांच्या हस्ते साईबाबांची आरती करण्यात आली. यावेळी अभिनेता गोविंदा यांना पाहण्यासाठी भाविक भक्तांनी आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं चित्र होतं. योगेश साबळे, विरार प्रतिनिधी. साईनाथ विद्याप्रसारक संचलित माध्यमिक विद्यालय हट्टी खुर्द येथे नाउ अँड ग्रो युअरसेल्फ, शोधूया समजूया स्वतःला या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेला व्याख्याते प्राध्यापक डॉक्टर उल्हास सोनवणे, सहाय्यक प्राध्यापक खेमराज पाटील उपस्थित होते. कार्यशाळेचं उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष माननीय किरण पद्मोर सर यांनी केलं. यावेळी भगवान खांडेकर, संदीप गर्दे सर, प्रशांत भाऊसाहेब थोरात सर आदी शिक्षकवृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यशाळा 3 सत्रात पार पडली. पहिल्या सत्रात वक्त्यांनी लाईफ बॅलन्स शीट या विषयावर आपली भूमिका मांडून विद्यार्थ्यांना आत्ममग्न होण्यास सांगितले. यातून त्यांच्या डोक्यात जे विचार आले ते त्यांनी वहीवर लिहिले आणि समूह चर्चेत आपली मते नोंदवली. पहिल्या सत्रानंतर विद्यार्थ्यांना बौद्धिक खेळ खेळवले गेले. दुसरे सत्र क्विट टाईम या विषयावर घेण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांना काही प्रश्न देऊन त्यावर 10 मिनिटे विचार करायला सांगितले. त्यांच्या मनात आलेले विचार त्यांनी समूह चर्चेत नोंदवले. भोजन अवकाशानंतर तिसऱ्या सत्रात तंत्रज्ञान आणि शिक्षणाची सांगड यावर मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केलं. तंत्रज्ञान कसे हाताळावे, मोबाईलचा अतिरेक कसा टाळावा आणि शिक्षणासाठी त्याचा कसा उपयोग करावा याबद्दल विस्तृत माहिती या सत्रात देण्यात आली. सदर कार्यशाळेत एकूण 51 विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. कार्यशाळा यशस्वीतेबाबत संस्थेचे अध्यक्ष किरण पद्मोर व संचालक कमलबाई पद्मोर यांनी अभिनंदन केले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन संदीप गर्दे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन थोरात सर यांनी केले. कार्यशाळा यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. योगेश साबळे, ऐचाळे प्रतिनिधी. शिवसेनेच्या जोरदार आणि आक्रमक आंदोलनाची दखल घेऊन धुळे शहरातील नाटेश्वर कॉलनी पेट्रोल पंप ते मार्केट यार्डपर्यंतच्या रस्त्याचं काम सुरू करण्यात आलंय. या कामामुळे स्थानिक रहिवाशांकडून
शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे। प्रभाग क्रमांक 11 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नाटेश्वर कॉलनी पेट्रोल पंप ते मार्केट यार्डपर्यंतच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती। त्यामुळे शिवसेनेच्या वतीने महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदारपणे आंदोलन करण्यात आले होते। महापालिकेच्या अधिकाऱ्यांविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा देखील देण्यात आला होता। सदर आंदोलन झाल्यानंतर सर्व शिवसेनेच्या चंद्रशेखर आझादनगरचे पदाधिकारी यांनी मनपा उपायुक्ता शोभाताई बाविस्कर यांची भेट घेऊन त्यांना या समस्येचं निवेदन दिलं होतं। शिवसेनेच्या जोरदार व आक्रमक आंदोलनाची दखल घेऊन मनपा उपायुक्ता आणि आमदार अनुपभाऊ अग्रवाल, स्थानिक नगरसेविका लक्ष्मीताई बागोल यांनी सदर रस्ता मंजूर केला आणि कामाला सुरुवात केली। सदर कामाची पाहणी ज्येष्ठ शिवसैनिक बाबूभाई पटेल, उपमहानगर प्रमुख संदीपदादा चौधरी, विभाग प्रमुख सागर निकम, गौरवबाबा पाटील, सागर सर साळवे, पंकजभाऊ भारसकर, आबाभाऊ भडागे, विलास खेमनार यांनी पाहणी केली आणि संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांशी चर्चा करून सदर रस्त्याचे काम हे वर्क ऑर्डरनुसारच झाले पाहिजे, त्यात कोणतीही तडजोड नको, रस्ता हा पूर्ण 5 वर्ष टिकला पाहिजे असे सांगितले। जर सदर रस्ता बनवताना भ्रष्टाचार झाला किंवा रस्ता झाल्यावर खड्डे पडले तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल असे तिथे उपस्थित ठेकेदाराला सांगण्यात आलं आणि रस्ता बनवणाऱ्या अभियंत्याला फोनवरून तसे निर्देश देण्यात आले। मित्रांनो, भविष्यात पण धुळेकर नागरिकांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आमदार असो, खासदार असो किंवा महापौर असो, नगरसेवक असो यांना पाठपुरावा करून आंदोलन करून संबंधित लोकप्रतिनिधींमार्फत जनहिताचे कामं करण्यात येत असतात। जनतेचा बुलंद आवाज, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे। मित्रांनो आणि प्रभाग क्रमांक 11 मधील नागरिकांनो, या रस्त्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे गेल्या 15 ते 20 दिवसा पहिले आंदोलन केलं होतं। गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असलेल्या पक्षाच्या काळात या रस्त्याची बिकालचोट आणि अत्यंत दयनीय अवस्था झाली होती, पण आमच्या आंदोलनामुळे हा रस्ता मंजूर झाला। गोखले रावसाहेब आणि उपायुक्त शोभाताई बाविस्कर यांच्या दालनात आम्ही शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक झाली। तरी आम्ही या ठेकेदाराला आणि त्यांच्या रावसाहेबाला आणि जे कोणी आदर ब्रदर्स हे काम घेतलं त्यांना सांगतोय, हा रस्ता इस्टिमेटनुसारच झाला पाहिजे, त्याच्यात कॉम्प्रोमाइज नको। 5 वर्षाची गॅरंटी, 5 वर्षाची गॅरंटी नाही थांबली। 5 वर्षाच्या गॅरंटीमध्ये रस्त्यावर खड्डा पडला नको आणि याच्यावर डबल टिबल वे येणार आहे, त्याच्यावर मोठी खडी येणार आहे, उडून येणार आहे आणि मग डांबर येणार आहे, असं आम्ही तुम्हाला सांगतो। इस्टिमेटनुसारच काम झालं पाहिजे, अन्यथा आम्ही तुमच्यावर काय तुमच्या जे रावसाहेब असतील आणि तुमचे जे कोणी आदाय ब्रदर्सवाले असतील त्यांना इथं या व्हिडिओद्वारे सांगतोय, तुम्हाला पण सांगतोय, हे रस्त्याचं काम मध्ये कॉम्प्रोमाइज नको, हे रस्त्याचं काम इस्टिमेटनुसारच झालं पाहिजे, अन्यथा आम्ही तुम्हाला न्यायालयात धरून कायदेशीर कारवाई करू। ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं मागणी आहे आणि हा रस्ता फक्त आणि फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाच्या चंद्रशेखर आझाद नगरच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, स्थानिक शिवसैनिकांनी आंदोलन केल्यामुळे रस्त्याचं काम चालू झाले आणि आम्ही आता उद्घाटन करत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। आवाज कोणाचा? धुळे मध्यवर्ती बस स्थानकात 4 कोटी रुपयांच्या माध्यमातून बस स्थानक आवारात कॉन्क्रिटीकरण करण्याचे काम करण्यात येत आहे। या कामाची पाहणी आज धुळे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली। प्रवासी व नागरिकांना बस स्थानकाच्या दुरावस्थेमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। पावसाळ्यात चिखल, उन्हाळ्यात धूळ आणि अपुरी सुविधा यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता। त्यामुळे हे काम वेळेत आणि उत्तम दर्जाचे व्हावे यासाठी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी विशेष लक्ष दिले आहे। गेल्या महिन्यात शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी व आमदार मंजुळाताई गावित यांच्या हस्ते कॉन्क्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला। शिवसेना धुळे जिल्ह्याच्या वतीने MIDCचे अभियंता पावरा, ST विभागाचे अधिकारी मनोज पवार तसेच ST कर्मचारी सेनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बस स्थानकाच्या कामाची पाहणी करण्यात आली। कामाच्या गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त करत अत्यावश्यक कामांबाबत सूचना देण्यात आल्या। पाहणीवेळी शिवसेना जिल्हाप्रमुख मनोज मोरे, महानगर प्रमुख संजय वाल्हे, युवासेना जिल्हाध्यक्ष मनोज कोळेकर,
शहराध्यक्ष कल्पेश चव्हाण, उपमहानगर प्रमुख पवन शिंदे तसेच राजेंद्र चौधरी, आकाश बैसाणे, अरविंद सुडके, आदेश मराठे, योगेश मराठे, किरण आगलावे, भूषण पाटील, चेतन भारती यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या कामांवर शिवसेनेचे बारकाईने लक्ष असून दर्जाशी कोणतीही तडजोड करण्यात येणार नाही, असे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. बस स्थानकाचे नूतनीकरण पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना उत्तम सुविधा उपलब्ध होतील आणि धुळे जिल्ह्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरेल, असा विश्वासही यावेळेस व्यक्त करण्यात आला. काम होतंय, कुठल्याही प्रकारचं कामामध्ये चुकीच्या पद्धतीचं काही होत असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही. त्याच्यामुळे शिवसैनिक आम्ही देखील आणि आमचे सर्व शिवसैनिक या कामावर कायम नजर ठेवून आहेत. त्याच्यामुळे लवकरच एक चांगलं दर्जेदार बस स्थानकामधले काँक्रिटीकरणाचं काम येत्या महिन्याभरामध्ये पूर्णत्वाकडे जाईल असं तुम्हाला सांगतो. महिनाभर याच्यासाठी सांगावं लागतं. काँक्रिटीकरण जरी झालं तरी त्याला चांगल्या पद्धतीने क्युरिंग झालं पाहिजे. म्हणून ती क्युरिंग करण्यासाठी साधारण 20-21 दिवसाचा जो कालावधी लागतो तोपर्यंत इथं कुठल्या प्रकारचं वाहन, मोटरसायकल असेल, 4 व्हीलर असेल, बस असेल येऊ द्यावी लागणार नाही. भरपूर पाणी मारून त्याला पक्क करून घेऊ. म्हणजे अनेक वर्ष आपल्याला या काँक्रिटीकरणाचा धुळेकर जनतेसाठी, धुळे जिल्ह्यातील जनतेसाठी लाभ होईल. त्याच्यामुळे हे काम अतिशय चांगले दर्जादार चाललेलं आहे. आम्ही वरिष्ठांच्या आदेशानुसार या कामावर लक्ष ठेवून आहेत आणि चांगलं दर्जेदार काम होईल हा शिवसेनेच्या वतीने तुम्हाला शब्द देतो. आणि याच बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.